आज परत एक नवीन व्हिडिओची सुरुवात करते। सुरुवात अशी आहे की आज गौरीला आहे सुट्टी, तर गौरी आज तिचं कपाट आवरते आणि घरातलं सगळं स्वयंपाक नाश्ता सगळं तीच बनवणार आहे। आज मी फक्त आराम करणार आहे असं तिने मला सांगितलं की आज मी सगळं करेल, तू आराम कर। तर तिची आंघोळ वगैरे झाली, सगळं काही आवरून झालं आहे तिचं आणि आमचे कामं पण सगळे झाले आहेत। आणि आता म्हणजे वाजले संध्याकाळचे 6 वाजले, तर तिने आता तिचा स्वयंपाक पण दुपारी झाला, जेवण पण वगैरे झालं, संध्याकाळचं पण आमचं झालेलं आहे। तर आता फक्त ती रिकामा वेळ आहे म्हणून तिने तिचं कपाट आवरायला काढले आणि ती कपाट आवरते। तिचं कपाट तिने एकदम मस्त व्यवस्थित आवरले। जे कपडे तिला लागत नाही ते कपडे तिने एका बॅगमध्ये काढून ठेवले आणि जे कपडे तिला लागतात ते त्यांच्या चांगल्या व्यवस्थित छोट्या छोट्या घड्या घातल्यात आणि मस्त ऑर्गनाईज केले। तर तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, 2 मिनटं थांबा। आमचं गौरव मॅडम जरा तिकडे गेल्या, आता ते आल्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते। तिने जवळपास तिचं सगळं आवरून झालं आहे आणि थोडंच बाकी आहे आता, तसं मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे। तर थोडंफार तुम्हाला दाखवते मी तिने कसं आवरलं आहे। खरं तर आमच्या घरामध्ये लाईट आहे ना त्या बाजूला आहे, जी की ह्या बाजूला पाहिजे होती। लाईटीचा व्हिडिओमध्ये थोडंसं उजेड कमी असल्याने तिकडे अंधार येईल म्हणून मी तुम्हाला बॅक साईड करून जरा लाईटचं गौरी तिला ही लाईट चालू कशी करायची ग? हा गौरी, याची रिंगची लाईट कशी चालू करता? हे बघा, ही गौरी आली इकडं नाही ना अशी, ये बाई। आज आहे नवीन व्हिडिओ जो की घरातलंच मी तुम्हाला दाखवणार आहे। आज गौरीला आहे सुट्टी, रविवार असल्यामुळे। तर आज गौरीने सकाळी सगळं काही आवरलं, तिचे जे पण काही कामं असतात ते सगळे आवरून, घरातले कामं आवरून सकाळी नाश्ता बनवला। आणखीन तिचे बाबा म्हणजे माझे सासरे आले होते सकाळी, तर त्यांना पण नाश्ता दिला, मग सगळ्यांना नाश्ता दिला आणि दुपारचा स्वयंपाक पण तिने केला। आणि त्याच्यानंतर मग तिने सगळं तिचं आवरून झाल्याच्या नंतर आज ती सगळ्यांचे कपाटं साफ करते, सगळ्यांचे म्हणजे माझं आणि तिचं आणि माझ्या मुलाचं म्हणजे बॉबीचं तर माझ्या आवरलेलंच असतं, त्याचं काही आवरायचंच नाही आहे। तर तिने आता माझं कपाट केलं आहे साफ आणि अर्ध्यातूनच मी व्हिडिओ करायला घेतला, म्हणजे की तिचं हे पण कपाट जवळपास पूर्ण क्लीन केलं तिने। सगळे कपडे काढून घेतले, सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, जे कपडे तिला नको आहे ते कपडे तिने एका साईडला बॅगमध्ये टाकले आणि जे कपडे तिला लागतात ते जसं की कुर्ते एका साईडला, टॉप एका साईडला, जीन्स वेगळ्या टाकल्या एका कप्यात ठेवल्या आणि ट्राउझर पॅन्ट वेगळ्या ठेवल्या, फ्रॉक वेगळे ठेवले। बघा तिचं कपाट तुम्हाला लांबून जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आता मी उठून तिकडे जात नाही, लांबूनच तुम्हाला दाखवते। आणि बघा ती सगळं आवरते, तिचं काही आता व्हिडिओमध्ये बघण्याचा किंवा माझ्याशी बोलण्याचा काही मूड नाही आहे, काम करते आहे, तसं काही नाही आहे। बरं, आणि आता थोडासा वेळ होता तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया, तुमच्यासोबत शेअर करते जे पण काही दाखवते तुम्हाला ते। तर आता हिचं झालं आहे सगळं आवरून, हिचं आवरून झालं तर आम्ही चाललो आहे आता बाजारात खाली जाऊन जरा आमच्या इथे आता संध्याकाळचा चांगला बाजार भरतो। तर उद्या सोमवार आहे, सगळे आता तर उद्यापासून सगळ्यांचं आता रुटीन चालू होईल। जसं की गौरी सकाळी पण क्लासला जाते, संध्याकाळी पण क्लासला जाते, परत सगळ्या भाज्या वगैरे आणून ठेवलेल्या असतात तर लवकर सकाळी बनवता येतील म्हणून आता आम्ही दोघी पण तिचं आवरून झालं की खाली बाजारात जातो, भाजीपाला घेऊन येतो, तो निवडून ठेवावा लागेल। आणि म्हणजे कसं सकाळी कुठली भाजी करायची असली तर पटकन आपल्याला ते करता येते, वेळ न जाता लवकर होते, नाश्ता जे आहे ते लवकर बनवला जातो। आता तुम्हाला दुसरं असं सांगायचं होतं आम्हाला की कालचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, मी जो ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी कुठेच काही तयारी केलेली नाही आहे, गौरीनेच फक्त तयारी केली होती आणि माझं डोकं दुखत होतं हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं। तर मी काही रेडी झाली नाही। ह्यावेळेसची रक्षाबंधन आम्ही एकदम साध्या पद्धतीने केली, तर तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा।
आता जाऊ आम्ही थोड्या वेळाने, पण अजून गौरीचं बरंच काही आवडतं आहे म्हणून बसले मी पण. तर बघा, त्या दिवशी तुम्हाला दाखवायचंच राहिलं, हे गौरीचे टॉप आहेत जे की जाराचं जे शोरूम आहे तिकडनं तिने घेतलेले. तर इतका छान कपडा याचा, इतका सुंदर आहे की जसा तुम्ही घालणार तसा तो आपल्या याच्यामध्ये ॲडजस्ट होतो. बघा मी तुम्हाला दाखवते घालून. आता मी तर जाडच आहे, पण तरी पण हा मला एकदम व्यवस्थित येतोय. म्हणजे मी तुम्हाला हातात घालून दाखवते. हा कपडा बघा अशा व्यवस्थित आहे एकदम, जसं आपण ताणू ना त्याला, म्हणजे जेवढी साईज पाहिजे तुम्हाला, जसं पाहिजे तसं घालून आपण त्याला यूज करू शकतो. इतकं सुंदर आहे. मी इतकी जाड असताना, म्हणजे जास्त जाड नाही, मी बारीकच आहे, पण गौरी माझ्यापेक्षा भरपूर बारीक आहे. तर गौरीच्या साईजचा आहे, पण हा मला पण आलेला आहे. तर याचा कपडा जो आहे तो इम्पोर्टेड कपडा आहे, त्याच्यामुळे तो येतो आहे. आणि इतका सुंदर बसलेला आहे की तुम्ही याला घातल्याबरोबर असं थंडावा वाटतो अंगाला, आणि चिपकत नाही, गरम होणार नाही, काहीच नाही. एकदम भारी क्वालिटीचं आहे आणि एकदम सुंदर आहे. तर तिने त्या दिवशी आम्ही गेलो होतो, तर हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं, म्हणून मी तुम्हाला आता घालून दाखवलं आणि दाखवते. तर हे आहे त्याचं बघा, जारा कंपनीचं टॅग आहे ना गं. हा एक घेतला तिने टॉप, त्याला पाठीमागून अशी चेन पण आहे, एकदम मस्त आहे, खूप सुंदर आहे बघा. ही चेन पण आहे अशी. तर असे तिने कितीला भेटलं ग गौरी हे टॉप? 1,500. मला दिसत नाही बेटा. तर त्याला पाठीमागे अशी जिप पण आहे आणि पुढून असं आहे, खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. तर तिला मी म्हटलं आवडलेच आहे आणि कपडा खूप छान आहे, म्हणून मी 3 घ्यायला लावले तिला. हा एक ग्रे कलर आहे. ग्रे तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्ल्यू दिसेल एखाद्या वेळेस, ब्ल्यूज म्हणतो. तो कलर जो आहे तो ब्ल्यू कलरमध्येच आहे. आणि हा एक कलर आहे, तर हा मस्त ब्राऊन कलर, कॉफी कलर आहे. आणि हा पण सेम आहे, काही फरक नाही आहे. तर याचे हात, याचं जे सगळं काही, गळा वगैरे, पाठीमागे जिप दिलेली त्यांनी, चेन दिलेली, ती चेन. हा कपडा इतका थंडावा देईल घातल्यानंतर, म्हणजे एनी टाईम तुम्ही घालू शकता असं हे टॉप आहे. या टॉपचं एकदम स्वस्त पण आहे. स्वस्त म्हणजे किती होतं प्राईज? 1,500 ना. एका टॉपची किंमत 1,500 रुपये, पण खूप चांगले आहे. 1,500च्या मानाने हे तुम्हाला फाटणार पण नाही, आणि कितीही वापरा तरी हे जसल्या तसंच राहील, म्हणून याचे 1,500 जे आहे ते बरोबर आहे. तर असे हे टॉप घेतला. हा एक घेतला, तो ब्ल्यू एक घेतला आणि एक व्हाईट घेतला. हे बघा जाराच आहे. याचा स्लीव्ज नाही आहेत का गं याला? हे वेगळं आहे वाटतं. तर ह्याचं टॅग आहे आणि हे बघा याला स्लीव्ज नाही आहे. हे आहे हिने सिवलेस घेतलेलं आहे, जेणेकरून कधी तिला असं वरती जॅकेट वगैरे घातलं, जीन्सवरती वेअर करता येईल, त्या हिशोबाने घेतलं. तर याचा कापड पण खरंच खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. हां नाही बरोबरच आहे. हे काय, हे पुढची बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे, बरोबर आहे. तर हा कापड खरंच खूप सुंदर आहे. आणि आम्ही त्या दिवशी खरं तर यातले भरपूर काढले होते, पण मीच तिला जबरदस्ती घ्यायला लावले. गौरी कशी आहे, कुठेही गेली का कधी पण असं काही पण घेते, तिला जे आवडलं तेच घेईल. पण मी तिला बोली हे खूप सुंदर आहे कापड, तर घेऊन टाकतं. असे हे 3 तिने घेतले होते. हे दाखवायचे राहिले होते, म्हणून तुम्हाला मी आता रिकामीच बसली होती तर दाखवून पण दिले. तर तुम्हाला कसे वाटले? तर भाजीला जायचं आहे, पण अजून गौरीचं आवरतं आहे, म्हणून मी तिची वाट बघते आवरायची. ती मला बोलली मला थोडीशी मदत कर, पण मला खूप कंटाळा आला आहे. आज मी कुठलंच काम केलेलं नाही. आज मी फक्त आणि फक्त आराम केला आहे. कारण की काल मी जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं सारखं डोकं दुखतं आणि डोळे दुखतात आहे, तर मला दवाखान्यात पण जायचं होतं. काल जाऊन आले मी, इंजेक्शन घेतलं, पण तरी पण मला काही एवढा फरक पडला नाही. तर मला डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवायचं आहे. कदाचित माझे डोळे मोबाईलच्या ह्याच्याने पण दुखत असतील. सारखं मोबाईल पण घेतला की त्याच्या लाईटने आपल्याला त्रास होतो, तर त्याच्याने पण एखाद्या वेळेस दुखत असेल. आणि डोकं का दुखते त्याचं कारण नाही मला माहिती, कारण की अधूनमधून डोकं खूपच दुखायला लागले आणि आजकाल तर खूपच डोकं दुखतं आहे. त्याच्यामुळे मी तिला कुठल्याच प्रकारची आज मदत पण नाही केली आणि आज सगळे आरामच केला आहे. म्हणजे आज माझा खरं तर सुट्टीचाच दिवस होता, तर मी आराम केला आहे. आता गौरीचं आवरलं तर मग जातो आम्ही. तुम्हाला एक सांगायचं होतं, तसं उद्या आहे सोमवार
आणि गौरीचा पहिला श्रावण म्हणजे तिने पहिल्यांदा श्रावण महिना पकडला आहे. तर आमच्या इकडे जसं की त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे एक आहे ते इथे आहे नाशिकमध्ये. आम्ही जातच असतो नेहमी तिकडे. माझी बहीण आली का आम्ही जातो, माझे कुठलेही नातेवाईक आली तर आम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन जातो तिकडे. आणि माझी बहीण आल्याच्यानंतर तर नक्कीच जातो आम्ही. आता यावेळेस जसं की गौरीचा पहिला श्रावण महिना आहे तर मी बोलले होते तिला आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला, आणि तिची पण इच्छा आहे. तर आम्ही उद्या जाण्याचा विचार करतो आहे. उद्या आहे सोमवार, पण तिसरा मला वाटतं श्रावण सोमवार आहे ना गौरी? हां गौरी, तरी तिसरा श्रावण सोमवार आहे. तर बघू उद्या जर जमलं तर नक्कीच उद्या जाऊ, नाहीतर शेवटचा जो सोमवार म्हणजे त्याच्याही उद्या गेला का त्याच्या पुढचा सोमवार जो येईल तेव्हा जाऊ. कारण की विचार पक्का नाही आहे, पण विचार मी करते. आता माझा झाल्याच्या नंतर हिचा विचार घ्यावा लागेल. अजून गौरीचं आवरलेलं नाही आहे म्हणून मी बसले. तर गौरीचं जसं की आता कपडे ती सगळे करते घड्या, अजून तिचं आवरायला बराच वेळ आहे. आम्हाला जायचं आहे भाजीला, पण तोपर्यंत म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला की गौरीने जो श्रावण महिना पकडला आहे तो पहिल्यांदा पकडला आहे. तिचा पहिला श्रावण महिना आहे. तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे इकडे. तर आम्ही नेहमी तिकडे जात असतो, पण श्रावण महिन्यात कधी गेलो नाही. कारण की श्रावण महिन्यात कसं असतं, खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये दर्शन तर होतच नाही, परत लांबून लोक जे येतात त्यांची खूप गर्दी असते इकडे. त्याच्यामुळे मग कधीही जायचं असलं तर आम्ही असं एअरवाईज म्हणजे जेव्हा काही नसतं, सणसूद नसतो किंवा काही उपवास नसतात त्यावेळेस जातो. असं गेलं जेव्हा काही सणसूद आहे किंवा श्रावण महिना आहे त्यावेळेस गेलं की नक्की गर्दी असते आणि गर्दीमध्ये काही व्यवस्थित दर्शन होत नाही, म्हणून आम्ही त्यावेळेस कधीच जातो. पण आज पहिल्यांदा गौरीने श्रावण महिना पकडला आहे तर म्हटलं चला त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन करून येऊ. तर जाण्याचा विचार करतो आहे उद्या आहे तिसरा सोमवार. तर तिसऱ्या सोमवारी जर आम्हाला उद्या नक्कीच जर जायला जमलं तर नक्कीच आम्ही जाणार आहे. मी, आई आणि गौरी आम्ही तिघीच असतो, तर आम्ही तिघीच जाऊ की नाही जाऊ ते पण मला अजून डिसाईड करायचं आहे. पण मी सांगते तुम्हाला, गेलो तर नक्कीच व्हिडिओ तर बनवेलच मी, पण उद्या जायचा विचार करतो आहे. आता मला अजून गौरीचा पण विचार घ्यावा लागेल, माझ्या आईला विचारावं लागेल. आईला पण थोडंसं कालपासून बरं नव्हतं वाटत आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की माझं पण सतत डोकं दुखत असतं आणि डोकं आणि डोळे दुखतात माझे, दोन्ही पण काम नाही करते. डोकं पण नाही काम करत आणि डोळे पण नाही काम करते. तर डॉक्टरांकडे पण जायचं आहे. जर उद्या आम्हाला जमलं डॉक्टरांकडे जायला तर डॉक्टरांकडे पण जाऊ आणि मंदिरात पण जाऊन येऊ. तसं मी व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेलच त्या सगळ्या गोष्टींचा. डॉक्टरांकडे गेले नाही गेले याचा पण व्हिडिओ दाखवेलच तुम्हाला, पण जावंच लागेल कारण की माझं आता नेहमीच डोकं दुखतं. तर उद्या श्रावणचा तिसरा सोमवार आहे, आम्ही जातो आहे. नक्कीच जायचा विचार करते कारण की शेवटच्या सोमवारी गर्दी असणार आहे. तर गौरी आईलाच परत सांगून देऊ का जाऊन येऊ, कारण की शेवटचं पण खूप गर्दी राहील. गर्दीच्या वेळेस तर मग उभं राहा, लाईन लावा, लांबून लोक येतात इकडे. तर त्या लांबून जे लोक येतात ना त्यांचीच जास्त गर्दी असते इकडच्या लोकांपेक्षा. म्हणून म्हटलं चला उद्या श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार जाऊन उद्या लवकर आवडू आणि जाऊन येऊ. तसं मी व्हिडिओ बनवेलच, तर तुम्हाला हे सगळं शेअर करायचं होतं, सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ मी उद्याच्या जे पण काही व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये ॲड करेल आणि छोटे 20-20 मिनटाचे व्हिडिओ बनवून मी टाकेल. तर माझे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राची गौरी हे चॅनल नक्कीच बघत राहा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडलं तर लाईक करत चला आणि कमेंट करून सांगा नक्कीच की आम्हाला जे तुम्हाला कपडे दाखवले आम्ही ते तुम्हाला आवडले की नाही. जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कपडे आवडले की नाही असं बोलायचं होतं मला, ते अर्धवटच बोलणं आलं. तर नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कपडे आवडले की नाही असं बोलायचं होतं मला, ते अर्धवटच बोलणं आलं. तर नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.